Hello student, in this video we are going to learn evidences of evolution. म्हणजे उत्क्रांती विषयक पुरावे आपण ज्याला म्हणतो, त्याचे जे पुरावे होते ती सातत्याने जी बदलांची अखंड जी प्रक्रिया होती ते सिद्ध करण्यासाठी काही पुरावे उपलब्ध होते आणि ते आहेत, त्यांचा आपण इथे विचार करूया. हे एकूण आपल्याला 6 प्रकारचे एव्हिडन्सेस आहेत. लिहून घ्या. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, ज्याला आपण बाह्यरूपीय पुरावे असं म्हणतो. दुसरं आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस, म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे म्हणतो. तिसरं असेल वेस्टिजियल ऑर्गन्स, अवशेषांगे त्याला म्हणतात. आणि चौथं पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्सेस, म्हणजे पुराजीव विषयक पुरावे, ज्याला आपण जीवाश्म विज्ञान असं म्हटलं जात असतं. त्यानंतर 5वं जे असेल त्याला जोडणारे दुवे असं म्हणतात, कनेक्टिंग लिंक्स. आणि 6th आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस, म्हणजे भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. तर आपण यांचा इथे वेध घेऊया. फर्स्ट, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस, ज्याला बाह्यरूपिकीय पुरावा असं म्हणतात. Various similarities like structure of the mouth, position of the eyes, structure of the nostrils and ear pinnae, and thickly distributed hairs on the body are the seen in animal. आपण विविध प्राण्यांमध्ये बघा साम्यता दिसून येतं. तिथे चित्रांमध्ये दिसतंय तुम्हाला, आणि फळांच्या आकारामध्ये सुद्धा दिसतं. त्याची चव वेगळी आहे, रंग वेगळा आहे. आपण पूर्णतः वेगळं म्हणत असतो, मात्र त्यांच्या थोड्याशा चेहऱ्याच्या रचनेमध्ये सुद्धा सिमिलरिटी आपल्याला दिसून येते. हेच आपण म्हणजे बाह्य आकारावरून, रचनेवरून, पानांचा सिराविन्यास असू दे किंवा कोणत्या ना कोणते आकार असू दे पानांचे, यांच्यामध्ये तुम्हाला सारखेपणा हा दिसून येतो. यावरून त्यांचा उगम एकाच पूर्वजापासून होऊन त्यांची उत्क्रांती झाली असावी असे समजून येते. ऑब्झर्व दिस पिक्चर्स. There is a similarity between the human hands, 4 legs of the ox, flipper of the whale, and the patagium of the bat. Similarly, use of each of those structure is different in respect to the animal. There is a similarity in structure of the bones and the bone joints in the organs of each of those animals. This similarity indicate that those animals may have the common ancestor. हातांचे आकार आणि त्याच्या हाडांची रचना यावरून असं लक्षात येतं ह्या 4 प्राण्यांमध्ये सारखेपणा दिसून येतो. याचा अर्थ त्यांचा उगम हा एकाच पूर्वजापासून झाला असावा असे हे पुरावे सांगतात. कारण त्यांचे जर रचना आणि आकार पाहिले तर ते कुठेतरी त्यांच्यामध्ये साम्यता दिसून येते. भलेच त्यांचं फंक्शन हे वेगवेगळं असू शकतं, मात्र आकारांमध्ये कुठेतरी साम्यता दिसते. वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे काय? अवशेषांगे. वेस्टेज म्हणजे आपण त्याला म्हणतो अवशेष असलेला तो भाग आहे. मग सजीवांमधील ऱ्हास पावलेली आणि अपूर्ण वाढ झालेली निरुपयोगी इंद्रिये अथवा अंगे, त्यांना आपण अवशेषांगे असं म्हणत असतो, की त्यांचा क्रमाक्रमाने बदल होऊन नवी ऊती, नवे अंगे आणि इंद्रिय उत्पन्न होत असतात. भिन्न पर्यावरणामध्ये राहिल्यामुळे ते जगत असताना त्यांना काही इंद्रियांची आवश्यकता असते आणि काही इंद्रिय जी असतात ती निरुपयोगी ठरत असतात, हानिकारक ठरत असतात. मग यातूनच आपण त्याला नॅचरल सिलेक्शन, नेचर सिलेक्शन म्हणतो. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेने हजारो वर्षांनी अशी निरुपयोगी इंद्रिये हे नाहीसे होऊ शकतात. मानवी शरीरामध्ये माकड हाड, अक्कल दाढ, अंगावरील केस आणि कानांचे स्नायू, म्हणजे आपण कान हलवू शकत नाही, माकड हाडची गरज नाही, अंगावरील केसांची आत्ता आवश्यकता नाही, अक्कल दाढांची आता पुरेशी गरज नाही. यामुळे यांचा ऱ्हास होत गेला. ते अवयव शरीरात त्यांची जागा तिथे असते आहेत, पण मात्र ते निरुपयोगी स्वरूपामध्ये असतात. चौथा प्रकार जो आहे तो म्हणजे पुराजीव विषयक पुरावा. आपण ही जीवाश्माशी पाहिली असतील, अनेकदा चित्र त्याची पाहिली असतील तुम्ही, की त्यातून आपल्याला जे जीवाश्मात दडलेलं जे रहस्य असतं ते आपल्याला उलगडत असतं. आणि त्या आपत्तीमुळे, म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळे हे सजीव गाडले गेले होते आणि त्याचे अवशेष आणि ठसे जमिनीखाली सुरक्षितरित्या म्हणजे जीवाश्माच्या रूपामध्ये, फॉसिल्सच्या रूपामध्ये टिकून आहेत. आणि यावरूनच सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी उत्क्रांतीच्या समजत असतात.
शास्त्रज्ञ विलॉर्ड लिव्ही यांनी एक कार्बनची किरणोत्सर्गी क्षयावर आधारलेली अशी एक वयमापन पद्धती शोधून काढली होती 1954 साली. आणि ती आज सुद्धा आपल्याला अनेक जुन्या काळातील वस्तूंच्या ज्या काय सापडलेल्या अवशेषांचा आपण वय काढू शकतो, किती वर्षापूर्वी ते आहेत. तर ती कार्बन वयमापन पद्धती, कार्बन डेटिंग त्याला असं म्हणतात. त्यानंतर त्याच्या ज्या पद्धतीचे जे फायदे आहेत त्याच्यातून आपल्याला मानव वंशशास्त्राचा अभ्यास सहज करता येतो. त्याच्यातून अनेक हस्तलिखिते, झाडे असतील किंवा काही त्या सजीवांबद्दल माहिती मिळवता येते. अपृष्ठीय वंशीय प्राणी होते आणि त्यांचा जो झालेला उद्भव होता तो सुद्धा आपण या मार्गे आपण काढू शकलो. तर हे ते एक योगदान मानलं गेलेलं आहे. आता पुढचा म्हणजे कनेक्टिंग लिंक्स. कनेक्टिंग लिंक्स म्हणजे काय? काहींमध्ये स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असतात. काही प्राण्यांच्या किंवा दोन गटांमधील वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये काही लक्षणे अशी असतात की त्यावरून त्या एकमेकांच्या गटांशी संबंध त्यांचा जोडता येतो. आणि यालाच आपण कनेक्टिंग लिंक्स असं म्हणतात, जोडणारे दुवे असं म्हणतात. पॅरिपॅटसच्या बाबतीत आपल्याला दिसून येईल. पॅरिपॅटिस हा प्राणी जो खंडीभूत अंग असतं त्याचं, त्यानंतर त्याच्यावरचं उपचर्म जे असतं स्किन, त्या बाबतीत म्हणता येईल. काही संधिपात प्राणी आहेत म्हणजे ज्याला 6 लेग्स असतात. श्वासनलिका आणि त्यांच्यामधील रक्तभिसरण संस्था सुद्धा आपल्याला दिसून येते. डकबिल प्लॅटिपस, त्यामध्ये काही मॅमल्सचे पण आपल्याला लक्षणं दिसून येतात. आणि एग्स पण ते प्लॅटिपस लेज एग्स अल्सो लाईक रेप्टाईल्स. हा एक त्याच्यामध्ये 2 गोष्टींचा तिथं पुरावा दिसतो. लंग फिश हा उभयचर आणि मत्स्य या दोन्ही वर्गातील दुवा मानला जातो. तो फुफ्फुसाद्वारे श्वसन करू शकतो. हे त्याच्यातलं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. 6वा इव्हिडन्स म्हणजे एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस, भ्रूणविज्ञान विषय. आपण बघा या भ्रूणांमध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला त्यांची प्रारंभिक अवस्था जी आहे त्यांच्यामध्ये खूपच साम्य आपल्याला दिसून येतं. नंतर जसजसा त्यांच्यामध्ये विकास होत गेला तसतसं त्यांच्यातलं साम्य हे कमी होत गेलं. त्यांच्या साम्यावरून असं म्हटलं जात असतं सर्व पृष्ठवंशीय प्राण्यांचा पूर्वज हा एकच होता. तुम्ही अनेक संपूर्ण चित्राचं निरीक्षण नीट करा आणि ते समजून घ्या की ह्या एम्ब्रिओलॉजिकल इव्हिडन्सेस हा अशाच इव्होल्युशनचं एक द्योतक आहे. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 6ही पार्ट जे आहेत इव्हिडन्सेसचे ते आपण पाहिलेले आहेत आणि त्यांची आकृत्या, माहिती तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या. पण आपण यावर आधारित एक चित्रफित नक्की बघूया. Evidences of evolution. Collective thinking upon all above mentioned theories implies that evolution is everlasting process of changes. However, it needs proof to prove it. Following are various proofs available in support of the theories mentioned above. Morphological evidences. Various similarities like structure of mouth, position of eyes, structure of nostrils, and ear pinnae, and thickly distributed hairs on body are seen in animals, whereas similarities in characters like leaf shape, leaf venation, leaf petiole, etc. occur in case of plants. This indicates that there are some similarities in those groups, and hence it proves that their origin must be same and must have common ancestors. Anatomical evidences. If you carefully observe the pictures, there doesn't seem any superficial similarity between human hand, cat's foreleg, flipper of whale, and patagium of bat. Yes, there doesn't seem to be any similarity, right? Similarly, use of each of those structures is different in respective animals. However, there is similarity in structure of bones and bony joints in organs of each of those animals. This similarity indicates that those animals may have common ancestors. Vestigial organs. Degenerated or underdeveloped useless organs of organisms are called as vestigial organs. In living organisms, sudden development of new tissues or organs for living in changing environment
is not possible. Instead, existing organs undergo gradual changes. Mostly, a specific structure in the body is useful under certain situation. However, same structure under different situation may become useless or even harmful. So what happens? Such structure begins to degenerate under such situation as per the principle of natural selection. This doesn't happen suddenly. It takes thousands of years for a structure to disappear. Such organs are seen in different phases of disappearance in different animals. Such organ, though non-functional in certain organisms, it may be functional in other organisms. That is, it is not vestigial in other organisms. Appendix, which is useless to human, is useful and fully functional organ in ruminants. Similarly, muscles of ear pinna, which are useless to human, are useful in monkeys for movement of ear pinna. Whereas vestigial organs like tailbone, wisdom teeth, and body hairs are present in body of human being. Paleontological evidences. Large number of organisms get buried due to disasters like flood, earthquake, volcano, etc. Remnants and impressions of such organisms remain preserved underground. Remnants means leftovers. These are called as fossils. पाहिलत मुलांनो, अशा पद्धतीने आपण संपूर्ण जे पुरावे आहेत त्या बाबतीत समजून घेतलेलं आहे आणि यावर आधारित असणारे प्रश्न तुम्ही लिहा, तुमच्या वहीत मुद्दे लिहा, आकृत्या काढा. धन्यवाद.